नागवेलींच्या पानाचे अनेक पारंपरिक आणि औषधी महत्त्व आहे. नागवेलींचे पाने हे विविध संस्कृतीमध्ये आणि आयुर्वेदामध्ये औषधी गुणधर्मासाठी वापरली जातात. नागवेलींचे पानांना काही भागात खाऊची पाने म्हणून देखील ओळखले जाते. या खाऊच्या पानांना शोधण्यासाठी फार कुठे लांब जावं लागत नाही. अलीकडच्या काळात अनेक जण आपल्या घराच्या बागेमध्ये किंवा कुंड्यांमध्ये देखील या पानांचे वेल लावतात. शेकडो हजारो वर्षांपासून आयुर्वेदामध्ये या पानांचा औषधी गुणधर्मासाठी वापर केला जातो. लहान मुलांना सर्दी खोकला पळवून लावण्याचा असेल तर अनेकदा ही पाने खाण्याचा सल्ला आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर देतात. लहान मुलांना ही पाने कशी खायला द्यावीत, याचा कोणकोणत्या आजारावर उपचारासाठी वापर केला जातो, याचे सेवन कसे करावे याबद्दलची अधिकची माहिती घेणार आहोत आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर शुभदा गुंजाल चौखंडे यांच्याकडून. नमस्कार, मी डॉक्टर शुभदा गुंजाल चौखंडे. नागवेलीच्या पानाचे आयुर्वेद दृष्ट्याही भरपूर महत्व आहे. आयुर्वेदाच्या अनेक कल्पांमध्ये याचा वापर केला जातो. श्वसन विकारांवर या पाण्याचा काढा उपयुक्त ठरतो. लहान मुलांमध्ये सर्दी खोकला असल्यास या पाण्याला थोडंसं तिळाचं तेल लावून ते कोमट करून मुलांच्या छातीवर ठेवल्यास कफ सुटण्यास मदत होते. लक्षणं तीव्र असल्यास मात्र डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. नागवेलीच्या पाण्याचे भरपूर फायदे असले तरीही ते पित्त प्रकोपक आहे, त्यामुळे योग्य प्रमाणात सेवन करायला हवे. नागवेलीची पानं म्हणजे खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर पानं खाण्याचे अनेक जण शौकीन असतात, त्यामुळे तोंडाची चव वाढते. पानं खाल्ल्याने की तोंडातील अनेक जीवजंतूंचा प्रभावपणे सामना केला जातो, त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येत नाही. तसेच दाताची पोकळी असेल किंवा दात किडणे याचा त्रास कमी होतो. जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतडी निरोगी राहतात. त्याचबरोबर नागवेलींची पानाने ही सर्दी खोकला देखील कमी करण्यास मदत होते. दमा आणि श्वसन विकारासाठी नागवेलीची पाने उपयुक्त ठरतात. गरम पाण्याचा काढा करून घेतल्याने श्वासमार्ग मोकळा होतो. लहान मुलांना सर्दी खोकला झाल्यास नागवेलींच्या पानाला तिळाचे तेल लावून थोडं कोमट करून ते मुलांच्या छातीवर ठेवल्यास कफ सुटण्यास मदत होते, असं देखील आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर शुभदा गुंजाल चौखंडे यांनी सांगितलं आहे. न्यूज 18 लोकल साठी शुभम बोडके, सातारा.